हॅलो, गुड मॉर्निंग. माऊच्या सुट्ट्या संपत आल्या, पण आम्ही काही गावाला गेलो नाही. आणि त्यातल्या त्यात माऊचे सगळे फ्रेंड गावाला गेले, त्याच्यामुळे माऊचं चाललं होतं आपण कधी जाणार, आपण कधी जाणार. मग एकदाचं ठरवलं आणि निघालो नाशिकला जायला. पण सकाळी लवकर उठलो आणि सकाळच्याच गाडीने गेलो, कारण नंतर खूप ऊन असतं. आणि त्याच्यामुळे मी मधले पण व्हिडिओ बनवले. डायरेक्ट इथे पोचल्यावरच मी व्हिडिओ बनवला. पोचल्या माऊ भेटली देवांश दादाला, आणि दोघं भेटले आणि खूप खुश झाले, कारण देवांश पण माऊची वाट बघत होता. माहेरी मी आली आहे, पण सगळ्यात जास्त खुश माझी मुलगी आहे, कारण ती तिच्या मामाच्या गावाला आली आणि तिला आता इथे बिंदास खेळता येणार आहे, मस्त मन मोकळं. थोडा वेळ तर खेळा, एक डाव खेळताय काय मजा येणार, फक्त थकाल तुम्ही. सकाळी ते दुपारपर्यंत मस्त खेळून झालं. दुपारी नंतर पाणी आलं. पाणी आल्यानंतर मग खरी मजा आली. तिथलं पाणी इतकं जास्त थंड येत होतं, मला वाटलं जे नदीचं पाणी येईल ते आल्यानंतर आपलं थोडंसं कोमट तरी असतं उष्णतेमुळे, पण बाबा हे एकदम फ्रीजच्या पाण्यासारखं थंड होतं. आणि म्हणून ती त्याच्यामुळे इकडे पळ चालू होतं. पण मामाने तिला पकडलं आणि आंघोळ घातली. त्यानंतर संध्याकाळी मस्त आम्ही स्कूटी काढली आणि निघालो. म्हणजे माहेरकडील गावाची हिरवळ बघण्यासाठी आम्ही मस्त निघालो. गावाच्या आजूबाजूला जी मोकळी हवा, शेतातला निसर्ग आणि तसंही हे शहरात कुठं बघायला भेटत नाही. आम्ही इकडे फिरत असतो, पण आपली गावाकडची मजा ती गावाकडचीच मजा. त्यामुळे मस्त गावाच्या आजूबाजूचे परिसर, निसर्ग याचा मन भरून आनंद घेतला. तिकडे पण भरपूर सारे आंब्याची झाडे होते, म्हणजे असं वाटत होतं उतरून तोडावी, पण आपण असं करू शकत नाही, ते कोणीतरी बिचारी शेतकऱ्याचं असेल. मग हे फिरलो. हे भेंडाळी म्हणून गाव आहे, तिकडे म्हणजे भरपूर लांबपर्यंत आम्ही राईड केली. त्याच्यानंतर तिथे मंदिरं होते, तिथे आम्हाला बसायचं, पण माऊ मस्त गार हवा लागली, त्याच्यामुळे ती गाडीवरच झोपून गेली. त्याच्यामुळे आम्ही कुठेच थांबलो नाही, फक्त निसर्ग बघत बघत रिटर्न घरी आलो. माऊ कुठे चालली? तयारच होती सांगायला पटकन. रे ट्रॅम्पोलिन पार्क. नाही ना, तू पिटी फॉक्स मध्ये चालला ना. पिटी फॉक्स. कुठे चालला? पिटी फॉक्स. फायनली माऊ आता पोहोचली आहे पिटी फॉक्स. कुठे का माऊ? मम्मा बाबा खाना भी है. हो, माझ्या हातात आहे. कसं माऊ? इथे माऊ खूप एक्साइटेड झाली आता खेळण्यासाठी. का ग इकडे बघ, का पे जाना है? यस यस यस. माऊचा मूड ऑफ झाला, बिचारीला एंट्री नाही बोलले, तिथे लहान आहे ती म्हणून. इधर जाना बेटा, यहाँ पे. Hello cameraman, yellow. Yeah, yellow. Yellow.
पापा आगे पास जा. ये ठीक है मम्मा. माऊची इच्छा आहे पण ते अलाउड नाही तिथे. ती तर केव्हाची पळून गेली. ऊपर भी देख, तिला मोठं आहे ते. घर पे बना, बिल्डिंग बनाओ. माऊचं फेवरेट सेशन आलंय, जिथे ती मेकअप करू शकते सगळं. हे आहे शिवन्यास पार्लर, है ना बेटा? ये है कुकिंग सेक्शन. बनाओ बेटा. यहाँ पे सब छोटे बच्चे, तू क्या बड़ी है भी? यहाँ पे देवांश दादा खाना बना रहा है ना. माऊच्या पप्पांना करमत नव्हतं, माऊचे पप्पा पण मध्ये आले वाटतं. मीला सगळीकडे शोधते आणि एकटी तिकडे अंधारात येऊन बसली, घाबरत पण नाही. आजा बेटा. इथल्या आठवणी नेहमी ताज्या राहाव्या यासाठी मी तिथे व्हॉइस ओव्हर केला नाही. जे पण नॅचरल आहे, जो पण नॉईज आहे, ते मुद्दामून तसंच ठेवलं आहे.
तर इथला आमचा तिसरा दिवस सुरू झाला आहे. दिवसभर ऊन असतं भरपूर, त्याच्यामुळे आम्ही चिंचेच्या झाडाखाली इकडे तिकडे बसतो आणि मस्त गार हवा घेतो. पण संध्याकाळी मस्त आलो आम्ही आहे आता नदी किनारी. मस्त तिथे काय म्हणता पाणी वारा आणि मन कसं असं शांत वाटतंय. म्हणजे असं लहानपणीची आठवण येते. लहानपणी पण आम्ही मैत्रिणी वगैरे इकडे भरपूर यायचं. असं ते नरसिंह मंदिर, शनी मंदिर, म्हणजे ते बघून ना लहानपणीची सिरियसली खूप आठवण आली. आणि लहानपण म्हणजे एकदम पण लहान नाही, कॉलेजला असताना वगैरे पण आम्ही नेहमी यायचो तिकडे मंदिराकडे फिरायला. पण आता तर खूपच सुधारणा केली आहे, त्याच्यामुळे अजूनच बघून छान वाटतंय. पण माऊनी काही जास्त वेळ तिथे बसू दिले नाही. इथे ओपन गार्डन केलेलं आहे, त्याच्यामुळे तिला तिचं ते गेमच वाटत होते. तिला वाटत होतं मस्त तिथे खेळू, पण भरपूर वेळ ती मला तिकडेच घेऊन गेली. त्याच्यानंतर कसं तरी मनवलं मी तिला, परत इकडे आम्ही येऊन बसलो नदी किनारी. असं पाण्याकडे बघून असं कसं मस्त शांत वाटतं. तालाब नाही, नदी आहे वो. क्या आहे? हिच्यासाठी तालाब. सांग तुझ्या गावाबद्दल काय सांगू शकतो का तू? माझं गाव आहे सायकेडा आणि इथं आहे नदी. हे तर नेहमीच आहे माऊचं, त्याच्यामुळे ती करणारच. ती झोपली नसली दुपारी तर ती रात्री चिडचिड करते, तेच तिने केलं. आणि आता हे नंतर तिचं उठल्यापासून तर झोपेपर्यंत माती माती खेळणं. तर मी पण तिला बिंदास खेळू देते, कारण गावाकडे हीच तर मजा असते. आपण कुठे तिला सिटीमध्ये तर असं खेळायला पण भेटत नाही आणि मी खेळू पण देत नाही. मग कुठे बीचवर गेलो का मनसोक्त खेळते, गावाला गेली का मनसोक्त खेळते. मी पण म्हणते खेळ. थोडंसं मध्ये मध्ये रागवणं पण आपलं काम असतं, नाही तर ती जरा जास्तच खेळत बसते. तर आता मला जायचं होतं झुडिओमध्ये शॉपिंग करण्यासाठी. माऊला बोलली मी तू थांब नानीकडे, मला आणि पप्पाला जाऊ दे, मस्त शॉपिंग करू दे, मस्त रिलॅक्स फिरू दे. पण काही घरी असो किंवा मम्मीकडे असो, तिला सगळीकडे मागे लागून यायचंच असतं. आधी नाही बोलली आणि टायमिंगवरती ती बरोबर आमच्या मागे लागली आणि आली. झाली खरेदी, शॉपिंग झाली. मग यांना म्हटलं चला तपोवनामध्ये नेते तुम्हाला मस्त. आम्ही रामाची पुजारी आहे, त्याच्यामुळे रामाची एवढी मोठी मूर्ती म्हणजे मी तर बघितलेली नाशिकची, पण यांनी कधी बघितलेली नव्हती. म्हणून यांना म्हटलं चला थोडंसं तपोवनाचं तिकडे स्वामीनारायण मंदिर आणि हे रामाची जी मूर्ती स्थापित केलेली ते मी तुम्हाला फिरवून आणते. मस्त तपोवनात आलो. ती इतकी भव्य मूर्ती बघून हे पण जरा खुशच झाले. तिथे थोडंसं रिलॅक्स म्हणजे असं गार्डनसारखं आहे, कोणी तिथे पिकनिकला पण येऊ शकतो. मग तिथे आम्ही जरा म्हणजे थोडे मी व्हिडिओ फोटो केले आणि थोडं रिलॅक्स बसलो. त्याच्यानंतर मी यांना घेऊन गेली स्वामीनारायण मंदिराकडे. तिकडे बघितलं टाईम ऑलरेडी म्हणजे 9च्या आसपास झालेला होता आणि एंट्रीच्या आधीच तिथे सुरुवातीलाच त्यांनी मुलांसाठी प्ले एरिया केलेला आहे आणि 9 वाजले होते. आणि माऊनी तर मंदिर बघू दिलं नसतं, तिने तिथेच सगळ्यात जास्त टाईम घातला असता. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, मी हे आहे स्वामीनारायण मंदिर. हा देवांश आता स्पेशल आत्यासाठी केक बनवते. बरोबर ना रे? झाला की दाखवतो तुम्हाला. हे देवांशनी माझ्यासाठी माऊसाठी केक बनवला आहे. हा बघा केक. कोणता केक आहे रे? ओरिओ केक. ओरिओ केक. वाव, देतोय ना दादा. बघ माऊ कशी खायला आली. कसा बनवला का दादानी? यम्मी बनवलं. मामा चक्कर नाही बोलले, आता दे आत्याला खाऊ घाल. रुक ना देगा ना हो. माऊनी वरचं चॉकलेट चोरी केलंय. काय कुठं थांब माझ्यासाठी. मग वाव. अरे रुक, निकाल के देता हूँ, रुक तुझे.
टाकला, मस्त. एवढा आवडलाय मुझे तिला, नहीं खाने देगी? त्याला पण देत नाही. हाँ? अय दे दादाला पण दे थोडा, दादानी बनवला ना एवढा. मैं भी नहीं दूंगी। तिकडे बघितलं का, और एक बनाओ। ती वाटी घेऊन टाकली तिने. बापरे. अय दे दादाला दे जरा, त्यानेच बनवला ना. इधर आ, बैठ के खा. नीचे का भी खाई। और तिला वाटतंय की आपण आहे का ती क्रीम खातोय वरती. ती फक्त क्रीम खाते का. हा मग तिला क्रीम खायची. हा. केक खायची ना नीचे का नाही. आमच्याकडे धोंड्याला काय अनारशाचं वाण देत. हे अनारसे बनता इथे. तेहतीस अनारशांचं वाण. आता बघू नंतर, म्हणजे अजून टाइम आहे ना तळायला. मम्मीनी खाली सगळा स्वयंपाक केला, अनारसे तळले आणि वरती कावेरीने हे थोडंसं डेकोरेशन केलं. अनारसे मोस्टली स्वागतासाठी. सगळ्यांना जमत नाही ना. त्याच्यानंतर आमची काय म्हणता एंट्री, पूजा, असं सगळं काही छान केलं त्यांनी, किरणने आणि तिने. त्याचे रील बनवले, त्याच्यामुळे मी तो ब्लॉग काय एवढा मोठा टाकला नाही, पण दोघांनी जे पण केलं खूप छान केलं. आणि लगभग हा खूप म्हणजे लग्नानंतर पहिलाच इतका छान माझा धोंडा झाला आहे. त्यासाठी त्या दोघांचे पण, मम्मीचे पण थँक्यू. त्यानंतर माऊची पूजा केली. माऊ पण खुश झाली. माऊला काहीतरी सांगितलेलं, हां मामा रांगोळी खेळू देईल, तू पूजा करू दे. नाहीतर ती पण करू देत नाही. तिला असं लालच देऊन तिच्याकडून पूजा करून घेतली. त्यानंतर संध्याकाळी हा माझा शेवटची रात्र होती माहेरची. आणि गल्लीमध्ये पण मैत्रिणी आलेल्या, आणि हे असं गल्लीमध्ये बसून गप्पा मारायला किती भारी वाटतं ना. मला तर आत्ता पण बघितलं ना तर आठवण येते. इतके छान मस्त आम्ही मैत्रिणींनी, म्हणजे माझ्या मैत्रिणी पण माहेरी आलेल्या आहे, तर आम्ही मस्त बसून गप्पा मारल्या. समोरच्या साईडला मम्मीच्या मैत्रिणी ह्या सगळ्या होत्या, त्या पण मस्त गप्पा मारत होत्या. आणि आमचं इकडे एक वेगळंच लहानपणीची आठवण ताजा करत होतो आम्ही. त्यानंतर मग काय नाही, लास्ट नाईट माझी. त्यावेळेस तर काही एवढं फील नाही झालं, पण आता भरपूर होतं आहे. आणि हे निघायचा दिवस, तेव्हा थोड्या कैऱ्या तोडल्या यांनी. आणि निघताना गल्लीतले सगळेजणं बाय कराय, म्हणजे मावशी वगैरे जे होते त्यांचे जे पाहुणे सगळेच जणं मस्त टाटा करायला आले. मुलगी कशी सासरी जात असते तेव्हा सगळे येतात तसं, पण मी त्या गडबडमध्ये ते शूट करायला पण विसरली. त्याच्यानंतर कुठे चालली? बता फिर तेरे दोस्तों को बता. बोलना, मैंने मामा के घर पे बहुत मजा किया. मामा के घर पे बहुत मजा इतने धीरे धीरे नहीं, जोर से बोलना पड़ता. मैंने मामा के घर पे बहुत मजा किया. जो हमारे घर से इधर रास्ता है ना, ऊपर में हाईवे, उधर ना वो ना डंगल वतन फोन है. देखा ना आपने डंगल वतन फोन. हे बघ मामाला बाय करू. कुठे गेला मामा? बाय बाय. हे मागे झोपले आणि आम्ही मस्त गप्पा मारत माहिती की कधी घरी पोचलो समजलं पण नाही. त्याच्यानंतर भाऊ घरी आला आणि अर्धा तास पण तो थांबला नाही, फक्त चहा घेतला आणि लगेच निघाला. तर असा होता माझा माहेरचा ब्लॉग, म्हणजे ही माझी माहेरची डायरी. तुम्हाला बघून ऐकून कसं वाटलं? आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. बाय.